नायगाव तालुक्यातील नरसी चौरस्ता या ठिकाणी स्थापित श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर समितीने आयोजित केलेल्या कावड यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून श्री क्षेत्र राहेर येथील गोदावरी नदीपात्रातील गंगाजल आपल्या कावडीने घेऊन शेकडो शिवभक्तांनी श्री क्षेत्र राहेर नृसिंह मंदिर 25 किलोमीटर पायी चालत श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक केला। त्यास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला। ही कावड यात्रा वेदशास्त्र संपन्न संदीप महाराज जोशी आणि मनोहर महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। या कावड यात्रेत भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, सरपंच गजानन भिलवंडे, साईनाथ अक्कमवाड, पत्रकार गंगाधर भिलवंडे, सुभाष पेरकेवार, श्रीनिवास अक्कमवाड, डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष गंगाधरराव गंगासागरे, भास्कर कोकणे, अनिल श्रीरामवार, बालाजी चिंतावार, पवन गादेवार, नायगाव येथील युवा उद्योजक गजानन गादेवार, शिववाहन चालक संभाजी विभूते यांसह नरसी नायगाव परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। श्री क्षेत्र राहेर येथून नरसी सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी कावड यात्रेचे नियोजन केलेलं आहे। कावड म्हणजे विशेषतः आपल्या भारताच्या देशी गोदावरी हा दक्षिणी दिग्भाग आहे। म्हणजे गोदावरी आपल्या दक्षिण भागातून भारताच्या दक्षिण भागातून वाहत असते आणि त्या गोदावरी नदीचं पवित्र नदीचं पाणी आणि आपल्या श्री क्षेत्र राहेर ह्या ठिकाणी म्हणजे गोदावरीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर येथून आहे आणि राहेर या ठिकाणी नाभिस्थान आहे। या वर्षी चांगला पाऊस झालेला आहे, त्यामुळे अजूनही चांगलं शेतकऱ्याला उत्पन्न व्हावं, व्यापाऱ्याला उत्पन्न व्हावं अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी महादेवाला साकडं घालून या यात्रेची कावड यात्रेची सांगतो। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।